अगदी खरं सांगायचं म्हणजे काही वर्षापूर्वी काय झालं कुणास ठाऊक, अचानक सावरकर असे जागृत झाले माझ्या मनात आणि मी ठरवलं की 5 वर्ष आपण सावरकरांचं साहित्य ज्या ज्या पद्धतीने रंगमंचावर आणता येईल तसं आणायचा प्रयत्न करायचा आणि त्याची मी सुरुवात केली आणि स्वातंत्र्यवीरांचं जन्मठेप आपण उभं केलं अभिवाचन पद्धतीने आणि त्यानंतर संगीत उत्तरक्रिया केलं. पण तरी सुद्धा संन्यस्त खड्गाला हात लावायची हिंमत होत नव्हती. पण मला उत्तम दिग्दर्शक मिळाले, उत्तम पाठिंबा मिळाला सावरकर दर्शन प्रतिष्ठानचा, श्री रवींद्र साठेंचा आणि ऋषिकेशने दिग्दर्शन केल्यामुळे अप्रतिम अशी टीम जमली आणि ह्या सगळ्या टीमने मिळून आणि जे दाखवता आलं हे सगळं आमच्या टीमचं वर्क आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा आमचा सगळा समूह सावरकरांच्या विचारांनी भाळवलेलाच आहे आणि असेच आम्ही कलाकार शोधले. त्यांच्यामुळे सादरीकरण झालं. सगळं श्रेय सावरकर. मला तर म्हणजे आश्चर्यच वाटतं की हे आजचं नाटक 1931-32 मध्ये सावरकरांनी लिहिलं. म्हणजे आपण उलटा प्रवास केला हे काय घडणार आहे हे सावरकरांना तेव्हाच कळलेलं होतं आणि ते घडतंय. त्याच्यातली काही बुद्धाची वाक्य इतकी आदरणीय, इतकं असं की बुद्धाबद्दलचं एक काय आदर जो पहिल्यापासून होताच पण तो इतका वृद्धिंगत झाल्यासारखं वाटतो. आणि आमचं कलाकार पण ज्यांनी बुद्धाचं काम केलं ओंकार कुलकर्णी अप्रतिम केलंय. त्यामुळे ते एक वेगळंच हे आणि त्याच्या बरोबर विरोधाभास असणारं विक्रमचं व्यक्तिरेखा आणि त्याचं तत्वज्ञान ऐकलंय. म्हटलं की अरे हे पण बरोबर आहे आणि संभ्रमात पडायला होतं की आपण कुठलं काय बरोबर आहे काय चूक आहे. पण सध्या परिस्थितीमध्ये खड्ग नसेल तर देश सुरक्षित राहणार नाही आणि देश सुरक्षित राहणार नसेल तर देशातलं कोणीच सुरक्षित राहणार नाही. हे नाटक तरुणांनी यावं, पाहावं आणि त्याच्यातून इन्स्पायर होऊन राष्ट्रासाठी ज्याच्या पुढचं आयुष्य घालवू अशा शपथ घेऊन काम करावं. जे जे काही काम करत असेल ते त्याचा अल्टिमेट एम हे राष्ट्र आहे. अशा उद्देशाने सगळी कामं करावीत तर आपलं हे राष्ट्र महान आहेच पण ते महान ठेवण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची.